टेट 2024 ज्या उमेदवारांनी दिली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट असणार आहे. ते म्हणजे NCL प्रमाणपत्र 2025-26 साठी ग्राह्य धरले जाणार आहे. जे उमेदवार EWS सर्टिफिकेट काढलं आहे अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे ही अनिवार्य करण्यात आले आहे. टेटमध्ये ज्या उमेदवारांना 55 ते 60% गुण मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांनी नॉट क्वालिफाईड अशी नोंद तपासावी. हे महत्त्वाचे अपडेट असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांना आरक्षणाचा म्हणजे EWS, OBC या संवर्गाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी वैध प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. ज्या उमेदवारांनी पोर्टलवर नोंद करताना मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर त्यांनी सेल्फ व्हेरिफिकेशनसाठी तो नंबर परत अपडेट करणे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणपत्राचा लाभ बंद झालेल्या उमेदवारांनी आपल्या मूळ किंवा खुला प्रवर्ग निवडून सेल्फ व्हेरिफिकेशन पूर्ण करणे ही महत्त्वाचे आहे. ज्या उमेदवारांनी पोर्टलवरती काही चुकीची माहिती अपडेट केली असेल तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन परत माहिती अपडेट करू शकतात. जे उमेदवार 2024च्या टेट दिली आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान कसे टाळता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, फॉलो करा.